हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 114वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे वृंदावन येथे राहणाऱ्या श्री राधा मोहनदास बाबाजी यांची. हे खरं तर मूळचे बिहारचे होते. मिथिला राज्य असं होतं पूर्वी, आणि आता तो अमुक एक राज्याचा असा भाग असा प्रादेशिक नसून ते एक सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक असा प्रदेश तो आहे. तर त्या प्रदेशामध्ये दरभंगा नावाचा एक जिल्हा येतो. त्या जिल्ह्याचं जे दरभंगा हे गाव आहे, त्या गावापासून 20 मैल दूर दसौत नावाचा एक गाव आहे छोटंसं. त्यामध्ये कुलीन ब्राह्मण वंशाचे एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये या श्री राधा मोहनदास बाबाजींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं श्री अगहनुनाथ झा. त्यांचं नाव श्री रामलखन असं ठेवलं गेलं. लहानपणापासूनच श्री रामलखन यांची तीव्र मेधाशक्ती आणि त्यांच्या वृत्तीमध्ये दिसणारा त्याग आणि वैराग्य यांची प्रबल वृत्ती यामुळे ते वेगळे दिसत असत. तसंच त्यांना एकांतवासाची लहानपणापासूनच आवड होती आणि ती वयाबरोबर वाढतच गेली. या सर्व गोष्टींमुळे लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जात असे, लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असत. कालांतराने या सर्व गुणांचा परिपोष होऊन त्याचं फलस्वरूप अत्यंत श्रेष्ठ पंडित असे ते त्यांना कीर्ती अशी मिळाली. म्हणजे पांडित्याची पराकाष्ठा होती त्यांच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे भक्तीमध्येही त्यांना परमगती लावलेली होती. त्यामुळे जणू मंडन मिश्र हे विद्यावाचस्पती आणि महाकवी विद्यापती यांची जी जन्मभूमी मिथिला, त्यामध्ये जो आपल्याला जन्म मिळालाय तो त्यांनी जणू काय सार्थकी लावला. त्यांनी विशुद्ध मार्गामध्ये पदार्पण होण्यापूर्वी योग मार्गाचा अभ्यास केलेला होता. दसौतचे योगीराज श्री ढढाई झा यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून, म्हणजे योगाभ्यास करून, त्यांनी योगातील अत्यंत उच्चतम अशा सिद्धी उपलब्ध करून घेतलेल्या होत्या. परंतु त्या सिद्धी मिळाल्यावरही त्यांना ज्या प्रकारची शांती त्यांच्या मनाला त्या हवी होती ती काही शांती मिळाली नाही. आणि खरं आहे की तशी शांती मिळूच शकणार नाही. कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्या चैतन्य चरितामृतात सांगून ठेवलेलं आहे की कर्ममार्ग असो, ज्ञानमार्ग असो किंवा योग मार्ग असो, हे सगळे पूर्णत्वाला पूर्णपणे नेऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये मुक्तीची कामना असते. त्यामुळे ती जी एक शांती असते अलौकिक अशी, ती शांती पूर्णपणे या मार्गामध्ये मिळू शकत नाही जोपर्यंत त्याला भक्तीची, ज्ञानोत्तर भक्तीची जोड मिळत नाही. कारण केवळ भक्ती हीच पूर्ण शांती देऊ शकते, आणि त्याचं कारण असं आहे की ती पूर्णपणे निष्काम असते. खरं तर भक्तिमार्ग हा पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि तो आपला एकटाच पूर्णत्व देऊ शकतो साधकाला. त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्याही साधनेची त्याला अपेक्षा नाही किंवा गरज नाही. ज्ञान असं जरी असलं तरी ज्ञान आणि योग मार्ग हे दोन्हीही भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये अतिशय सहाय्यक होतात. कारण सांसारिक विषयांपासून, त्या विषयांच्या कामनेपासून मुक्ती आणि चित्तशुद्धी या दोन्हीचंही अत्यंत उत्तम साधन म्हणजे ज्ञान आणि योग हे आहे. त्यामुळे योगाभ्यासाच्या परिणामाने श्री रामलखन झा यांची अत्यंत चित्तशुद्धी झालेली होती, आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जन्मतः असलेले जे भक्तीचे संस्कार होते ते अतिशय प्रबलतेने जागृत झाले. मग त्या संस्कारांनी त्यांना भक्ती मार्गामध्ये दीक्षा घेण्यासाठी वृंदावनला जाण्याची प्रेरणा दिली.
ते वृंदावन येथे गेले आणि सद्गुरूंचा शोध घेऊ लागले. असा ते शोध घेत असताना एक दिवस स्वप्नामध्ये एक महात्मा आले आणि त्यांनी या रामरखन यांना गोपाल मंत्र दिला. गोपाल मंत्र स्वप्नामध्ये ऐकल्यानंतरच त्यांचे अष्टसात्विक भाव इतक्या जोराने उफाळून आले, त्याचा इतका प्रबल उन्मेष झाला की त्यांच्या अंगावरती ती सगळी अष्टसात्विक भावाची लक्षणं दिसू लागली. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी आपल्या स्वप्नामध्ये दिसलेल्या सद्गुरूंना शोधायला सुरुवात केली. ब्रजभूमीतले सगळे मठ, मंदिरं, वन, उपवन यामध्ये ते भटकू लागले. असेच ते एक दिवस वृंदावनची परिक्रमा करत होते. त्यावेळेला गौ घाटावरती अकस्मात त्यांना आपल्या त्या महात्म्यांचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन होताच ते आवेगाने जाऊन त्यांच्या चरणाला बिलगले. त्या महात्म्यांनी सुद्धा अगदी पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे त्यांना प्रेमाने जवळ घेतलं. हे महात्मा निंबार्क संप्रदायाचे वृंदावन येथील टोपीकुंज येथे राहणारे श्री माधवदास बाबाजी होते. सन 1919च्या आषाढ मासात गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी त्यांनी रामलखनजी यांना निंबार्क संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे प्रथम शरणागत मंत्र दिला आणि त्यानंतर तोच अष्टादशाक्षर गोपाल मंत्र त्यांच्या कानामध्ये सांगितला आणि त्यांना दीक्षा दिली. हा तोच मंत्र होता जो त्यांनी स्वतः स्वप्नामध्ये रामलखन यांना दिलेला होता. दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव ठेवलं श्री राधा मोहनदास. असं सांगितलं जातं की महामंत्र राज कानामध्ये प्रवेश करताच श्री राधा मोहनदास बाबा मूर्छित झाले, म्हणजे ध्यानामध्ये गेले आणि त्यांना तत्काल अभिष्ट प्राप्ती झाली, म्हणजे त्यांना पूर्ण सिद्धी मिळाली आणि भगवंताचं दर्शन झालं. आणि हे नक्कीच संभव आहे, कारण त्यांचं चित्त अत्यंत निर्मल आणि निरपराध होतं आणि अशा चित्तामध्ये महामंत्र फलीभूत होण्यासाठी एक क्षणाचाही उशीर लागत नाही. दीक्षेच्या नंतर काही काळ ते वृंदावन येथे राहिले. त्याच्यानंतर गुरुदेवांनी त्यांना मिथिला नगरीमध्ये जाऊन भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. मग ते मिथिला येथे परत गेले आणि त्या भागात राहून त्यांनी तेथील लोकांना राधाकृष्ण कथेचं पान करवलं. त्यांची वाणी इतकी रसमयी होती की त्याने प्रभावित होऊन अनेक मिथिलावासी लोकांनी त्यांच्याकडून मंत्र घेतला आणि ते भक्ती मार्गावरती साधना करू लागले आणि बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये चांगल्यापैकी प्रगती पण करता आली. सन 1960 मध्ये प्रिया शरण बाबाजी यांच्या आदेशाने ते वृंदावनात परत आले आणि दावानल कुंडच्या जवळ मिथिला कुंज नावाचं एक स्थान त्यांनी निर्माण केलं. मग 1964 पासून स्थायी रूपाने ते तिथे राहू लागले. तेव्हापासून वृंदावन येथील रसिक संत श्री विशाखा शरणजी आणि श्री कुंजबिहारी शरणजी यांच्यासारख्या अनेक संतांचा निरंतर संग त्यांना लाभला. हा सुयोग त्यांच्या आयुष्यात निरंतर नंतर राहिला. हे सर्व महाभानुभाव नित्य रोज रमणरेथी येथे असलेल्या श्री निंबार्क सदनमध्ये एकत्र होत आणि तेथे श्री महावाणी, श्री युगल शतक आणि अन्य वाणी ग्रंथांचं सामुदायिक रूपाने रसस्वादन करत असत. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता सुद्धा एक मिथिला आश्रम नावाचा आश्रम आहे आणि आता सुद्धा तिथे त्यांच्यानंतरचे म्हणजे मिथिला कुंज नावाचा आश्रम आहे आणि तिथे अजूनही ही सगळी सेवा आणि अशा प्रकारचा सगळी भक्ती साधना ही चालू असते. त्यांचे शिष्य मिथिला कुंजचे वर्तमान महंत श्री राधेश्याम बाबा हे त्याची व्यवस्था आजही पाहत असतात. या राधेश्याम बाबांनाच
आपल्या जाण्यापूर्वी 9 महिने आधी अक्षय तृतीयेच्या दिवशी या राधा मोहनदास बाबाजींनी आपल्या जाण्याविषयी सांगितलेलं होतं. कारण त्यांच्याबरोबरच ते बिहारीजींचं दर्शन घेत होते आणि त्यांना तेव्हा एक अलौकिक असा अनुभव आला आणि त्यामध्ये श्री रंगदेवजींनी स्वतः त्यांच्यासमोर प्रकट होऊन मोहन महल येथे शीघ्र येण्याची त्यांना आज्ञा दिली. म्हणजेच आता शरीर सोडून सूक्ष्म शरीराने माझ्याकडे ये असं सांगितलं. त्या आज्ञेप्रमाणे सन 1977ला रक्षाबंधनाच्या दिवशी वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अनेक भक्तांच्या कीर्तन ध्वनीच्या आवाजामध्ये नित्यलीलेमध्ये अत्यंत शांततेने प्रवेश केला. हरिओम.